नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। करवीर पोलिसांची मोठी कारवाई। गोवा बनावटीची अवैध विदेशी दारू जप्त। जीपसह 8,77,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं मोठी कारवाई करत गोवा बनावटीची अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले। त्याच्याकडून विदेशी दारू, जीप गाडी व मोबाईल असा एकूण 8,77,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या दिलेल्या सूचनेनुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाली की गोवा बनावटीची विदेशी दारू भरून एक काळ्या रंगाची जीप क्रमांक GA03Y1363 गारगोटी मार्गे कोल्हापूरकडे येते। मिळालेल्या माहितीच्या आधारे करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं कळंबा नाका परिसरात सापळा रचला। संशयित जीप आढळल्यानंतर पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली असता गाडीत गोवा बनावटीची विदेशी दारूच्या 750 व 180 मिलीच्या बाटल्यांनी भरलेले बॉक्स आढळून आले। चौकशी दरम्यान चालकानं आपलं नाव गजानन दिनकर पाटील व 49 राहणार कोल्हापूर असं सांगितलंय। तक्रारीनुसार त्याच्याकडे सदर विदेशी दारू बाळगण्याचा अथवा वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसल्याचं समोर आलंय। पोलिसांनी गाडीतून 1,69,290 रुपयांची विदेशी दारू, 7 लाख रुपयांची जीप गाडी आणि 8,000 रुपयांचा आयफोन मोबाईल असा एकूण 8,77,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे तसेच पोलीस अंमलदार सुजय दावणे, सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, प्रमोद पाटील, श्रीधर जाधव आणि दिग्विजय पाटील यांनी पार पाडली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।